गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। पण सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अँटिलिया निवासस्थानी जाऊन अंबानींची भेट घेतली आहे आणि त्यांच्या बाप्पांचं दर्शनही घेतलंय। यावेळी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या। आपण ही दृश्य पाहू शकताय। शिंदे फडणवीस अंबानींच्या भेटीला अँटिलिया इथल्या निवासस्थानी त्यांनी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलंय। दृश्यामध्ये आपण पाहू शकता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही आहेत। या संबंधितली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल याबद्दल अधिकची माहिती? रिलायन्स उद्योग समूहाचे सर्व प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरी म्हणजे अँटिलिया येथे दरवर्षी अँटिलियाचा राजा गणेश मूर्तींचं आगमन असतं आणि त्याची स्थापना केली जाते। 1.5 दिवसांचा हा गणपती आहे, त्याची विधिवत पूजा केली जाते। राज्यभरातीलच नाही तर देशभरातील अनेक मोठे मान्यवर गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अँटिलियाला येत असतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी अँटिलिया येथे जाऊन अंबानी कुटुंबियांनी स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर एक सदिच्छा भेट देखील झाली आणि सदिच्छा भेट घेत असतानाच मी जे आता फुटेज प्रसिद्ध झालेलं आहे ते आपण समोर पाहतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन ते निघतात। स्वतः मुकेश अंबानी हे त्यांच्याशी चर्चा करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला फुटेजमध्ये पाहायला मिळतात। एक खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्याचबरोबर इथे एक विधिवत पूजा जी आहे गणेश मूर्तीची ती केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आणि गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील मोठे मान्यवर रिलायन्स कुटुंबियांच्या आग्रहाखातर अँटिलियाच्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।